खाली बाल्टापासून 10 नंतर एंट्री बंद करतात, पुढं सोडत नाहीत. आणि इथं बघा सरासरी का नाही आता 6-6:30ला इथलं सुद्धा गेट बंद होतं आहे. इथं तुम्हाला राहायला येत नाही, पळकी पाळकीकडं नाही, इथं लंगरमध्ये नाही, कुठेही नाही. तुम्हाला परत जायला घोडं नाही मिळालं तरीसुद्धा तुम्हाला चालत जायला लागतं, हा एरिया सोडायला लागतं, हे कंपल्सरी आहे. तर ही एक आपण काळजी घेतलेली बरी होईल. नियोजन करताना सकाळी शक्यतो 5पर्यंत जरी पोहोचला आपण बाल्टा बेसला तरी पुढचं नियोजन बऱ्यापैकी होतं आहे. सुप्रभात मित्रांनो, सकाळचे 4 वाजलेत. आता आम्ही उठलो आहे. आम्हाला आता बाल्टाला खाली जायचं आहे बेस कॅम्पला. आता मी सगळ्यांना उठवले, आमचा दीप पण उठला आहे, आवराय गेला आहे तो. आता आवरून आम्ही बाल्टासाठी निघतो आहे खाली, चहा नाश्ता वगैरे थोडाफार करून. तर चला, हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा. आजपासून जो ब्लॉग होईल तो तुमच्या फायद्यासाठी असेल, तर तुम्ही माझ्यावर राहा आणि मला सबस्क्राईब करा. थंडी एवढी आहे, तो का तेलसुद्धा निघेना, प्रेस करतोय तरी निघेना. थंडी पडली आज जरा. अका शेवाळ्यासारखं निघते. वारीस टाकतोय मी ह्याच्यामध्ये. सगळी तयारी आत्ताच करून घ्यायला लागेल, म्हणजे चालताना वगैरे धाप वगैरे लागणार नाही. आपली जी गरज आहे शरीराची, थकवा वगैरे दूर करेल. तर मित्रांनो, माझी बॅग रेडी आहे. मी ही एकच नेणार आहे, ट्रॅकिंगची बॅग. एक गाडीमध्ये ठेवणार आहे. आमचे दीपक शेठ आवरलेत. लाजायला लागलेला पोरगीसारखं, काय कळलं ना. आता आमची बाकी उठल्या का नाही अजून, कारण टायमिंग दिलं होतं त्यांना. अरे बाबा आवर ना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ए भाऊ चला, आमच्याकडे बाथरूम रिकाम आहे, चला लगेच. विशाल राव तुम्ही या. ओके सांगू. हां झाली. ए कशाला आणली ही माणसं, ही फिरण्याच्या लेवलची नाहीत लोक ही अजिबात. त्यांना तिथे इट्याचं ठेवायला पाहिजे. बम बम बोले. हे सुनील, ड्रायव्हर झोपले. पाण्याचा आवाज कसला जबरदस्त येतो बरं का इथला, पुढच्या त्या नदीचा. त्याला गाडीत काय दिसणं झाले. थँक्यू. लाईट लावेल, लाईट नाही ते. ओके, ये डायरेक्ट उपरली जा सकते प्लीज. हां हां प्लीज, थँक्यू. चहा आणून दिला आहे. कोणसा चाय? कावा. कावा छान आहे, फ्लेवर वगैरे सुंदर आहे. इथं आल्यानंतर वेगळं काहीतरी घेतलं पाहिजे ना आपण पण. लवकर निघेल असं वाटलं होतं, पण काय लवकर काय निघालं नाही. शेवटला किती वाजले दादा टायमिंग? 5:30च केलं. म्हटलं 5 ते 4:30च्या मध्ये निघतील, पण 80 माणसं आहेत. तो आपली आयदी खावत आयदू मैंदू आयदू. तर मित्रांनो, आता हे त्या जागेला शेवटचा आमचा टाटा बाय बाय. खूप सुंदर ठिकाण आहे हे. जे हॉटेल आहे त्याचं लोकेशन पण नीलगगन म्हणून हॉटेल आहे हे. आणि बघा आमची रूम इथं होती, त्यामुळं ही पूर्ण दृश्य आम्हाला दिसत होती. खूप छान वाटत होतं इथं. वगैरे खूप सुंदर आहे. शिखरावरनं कशा पद्धतीनं बघा ते ऊन पडले, बर्फ शाईन करायला चका काय लागलाय. डायरेक्ट आता वरच्या शिखरावर हे सूर्य आले, दिसायला पण असे गोल्डन वरच्या बाजूला सोनेरी किरण. माझ्या पाठीमध्ये तुम्ही बघू शकता खूप गाड्या आहेत. जवळजवळ इथं काय नाही म्हणलं ते 200-250 गाड्या आहेत. तर हा चेक पॉईंट आहे. या बाजूला तुम्हाला दिसतो माझ्या पाठीमागं हा चेक पॉईंट आहे. इथं सगळ्या गाड्या चेक होणार, बॅगा वगैरे चेक होणार, काय काय होते न होतील माहीत नाही. पण इथं चेक होऊन परत पुढच्या बाजूला तो कधी जे ढगाळ दिसतं ना तो डोंगर, तिथं हा मेन बेस कॅम्प आहे. तिथं आत्ता आम्ही जाणार आहे. तिथं मग आम्हाला गाडी सोडेल आणि ती गाडी परत येईल. आमचं जेवढं लगेज आहे तेवढं आम्ही घेऊन परत आम्ही वर अमरनाथला निघू. मला आता डोंगरावर दाखवतो. त्या वरच्या बाजूला त्या गाड्यांची लाईन आहे. ती जोपर्यंत ती लाईन संपत नाही तोपर्यंत या पाठीमागच्या कोणत्याही गाड्या सोडल्या जाणार नाहीत, असा विषय आहे हा. खूप वेळ लागणार म्हणून आम्ही आमच्या गाड्यावर चाललेलो आहे. हे सगळे चला चला जा. चेकिंग कुठं करणार आहे? विशाल भाईने
ये जो चलने वाली लकड़ी है मांग केलेली है. आले की घोडेवाले मात्र पाठीमा लागते. एक जण पाठीमा यायला लागलाय. आमची कुठे गेली आता. हे पाठीमागं चेकिंग सेंटर आहे. इथं बॅगा तुम्हाला ज्या पद्धतीनं आपण एअरपोर्टवर पास करतो त्यांच्या स्कॅनरमधून तसं इथं स्कॅनर करायला लागते आणि तुमचं पण सगळी चेकिंग होते इथून आणि इथून मग सोडला जातो. हम नहीं है घोड़े वाले एक आया पीछे उसको ही देंगे. पीछे से आ रहा है ये फाइनल किया है. तो ये बंदा है. घोड़े का क्या ये गवर्नमेंट का रेट रहता है क्या? 29,000 यहाँ से 1 साइड. कितना? पर्ची कटती है. आप खुद काटना. मेरा कार्ड और आपका कार्ड लगेगा पर्ची काटने. अच्छा अच्छा अच्छा. 1 साइड का रहता है. जी जी सर. ठीक है. क्या आप खुद पालकी में बैठे? क्या क्या रेट रहता है पालकी का? 17,000. 17,000 आने जाने का. ओके ओके. हां एवढं हे सगळे पालखीवाले बसलेले आहेत तर यांचा काय रेट आहे 17,000 का. थोडंफार बार्गेनिंग करून येऊ शकता. जे वयस्कर लोक वगैरे आहेत जे म्हातारी ओल्ड पर्सन आहेत त्यांच्यासाठी आहे. ठीक आहे भाई थँक्यू. मेडिकल सुविधा आहे नाही हे मेडिकल कॅम्प आहे इथला. सगळ्यात मिळून एक घोडा हायर केलेला आहे कारण आमच्या आता माझ्या बॅगेचं वजन जास्त होतं. अजून काय सामान टाकतो का बघ त्याच्यामध्ये. तर एक घोडा केलेला आहे आणि सगळं सामान आम्ही काय करतोय एकच बॅग ठेवतोय किंवा बॅगेतलं जो सगळं सामान झिरो करतोय. आम्हाला जे गरजेचं आहे पाणी बॉटल रेनकोट एवढं बरोबर घेतोय कारण संध्याकाळ रात्री काहीतरी वर पाऊस झाला आहे त्यामुळे धुळीचा पण लय मोठा विषय येणार नाही. त्यामुळे त्यांची सगळी आम्ही बॅग भरून घ्यायला लागलो त्या ह्याच्यामध्ये. तिकडं त्यामुळे रग बिग सगळं ते काय काय लागत नाही. हां ड्रेस दिला असं ड्रेस दे. ड्रेस वगैरे काय असेल तर ते काय काय नाही रेनकोट छत्री पाण्यामुळे चढणार जे चालत आहे ना चालतंय का. 1 मिनिट दादा ती पुढे जाणार. आता आपण चौघ जाणार आहे. गडबड करायची नाही. आमच्या दादाला लय गडबड आहे. कुठं जाणार आहे काम आहे त्यालाच माहित आता कुठं जाणार आहे. लय गडबड जण 5 मिनिटात जाऊन पळून जय भोलेनाथ म्हणून खाली येतं असं यांचं चाललंय. सूर्य मामा पण आलेत लवकर वर. लवकर म्हणजे बराच वेळ झालाय. किती वाजले असतील आता आपण किती वाजले बघू विचार. 6:15 आम्ही तसं ट्रेक हा चालू केलेला आहे. वागलवाला कोई है क्या ले जाए ऐसा ही. एक नंबर हो गया दीदी और एक दे दो. शीशा भी दिखाओ. ये आपका शीशा है किधर दिख रहा है का मेरा वहाँ दिख रहा है. हाँ दिखते मराठी आती है. राजस्थानी आती है, पंजाबी आती है, हिंदी आती है. कहाँ से हम राजस्थान. राजस्थान से. ओके भवानी है क्या हमारे हाथ से. ठीक है ये बड़ा आदमी है आज ये पूरा बिक जाएगा ऐसे. लाईन मित्रांवर जोजीला पास दिसतो बघा इथून. या गाड्या आल्या आहेत. असा असा रस्ता आहे जोजीला पासचा. रस्त्याला इथं लंगर आहेच. आम्ही आता एका लंगरमध्ये थांबलो आहे आणि पोहे चणा आणि उपीट आणि हे घेतो इथं. सुविधा छान आहेत सगळ्या. नियोजन मस्त आहे ते पण. नहीं नहीं यार लगने तो जय बोले जय बोले. तिथून बेस कॅम्पपासून आपण 1 किलोमीटर आल्यानंतर घोड्याचा रेट 1,000 कमी. नाकांना आम्ही आमचे मित्र दीपक यांना त्या घोड्यावरनं पाठवलं. आमच्या लगेच म्हणजे ज्या बॅगा होत्या त्या सहित. पण आम्ही पुढे आल्यानंतर घोड्यावाल्याने वांद काढलं की नाही तुम्हाला 2च घोडे घ्यायला लागतील. बरं जी शासकीय परिचय आहे ती आम्ही घेतली होती तरीसुद्धा ते जबरदस्ती करायला लागले तो एकटा बघून की नाही तुम्हाला अजून एक घोडा घ्यायला लागेल. आम्ही पाठीमागे जाणार परत फोन आला की नाही मी ॲडजस्ट केलं आहे. पण ते जबरदस्ती करतात तर म्हणजे आपल्याला थोडक्यात हेरतात ती लोक. तर करताना एकाच घोड्यावाला शब्द दिला तर एकाला द्या. मी 1-2 जर दिला होय होय म्हटलं तर ते तुम्हाला सोडणार नाहीत. घोडे घ्यायलाच लागेल तुम्हाला. माझ्या पाठीमागे तो तुम्हाला जो डोंगर दिसतोय तो जोजीला आता जो पास आहे तो आहे अप्रतिम. आणि बरोबर समोर सुद्धा तुम्हाला डोंगर दिसेल. नवीन शोध लावला आमच्या विजय भाऊनी.
उलटं चाललं की म्हणे दम निघतोय. आपला दम निघतोय का कशात निघतोय कळलं ना. ठीक आहे, वय झालं एका माणसाने जायला काय हरकत नाही पालखीवरून. ही घोड्याची लाईन दिसते बघा ही. म्हणजे आता सध्यापर्यंत पेंबळा बसवलेलं तर इकडून हे भक्त चालत आहेत. खाली एक ही चौकी लागते बघा, जम्मू पोलीस लिहिलेली. तर त्या चौकीपासून बघा घोड्याचे रेट कमी होतात. सरासरी 2 ते 1,500 रुपये वन साईड, आणि वरून खाली आला 2,500-3,000 रुपये घेतात टू वेला. थोडं तुम्ही 1-2 किलोमीटर चालत आला तर तिथं तुम्हाला घोडं कमीत मिळतील. सध्या पाऊस पडल्यामुळं बघा ही अशी अवस्था आहे. सगळा चिखल आहे, घसरगुंडी झालेली आहे, त्यात घोड्याची लीद, त्यामुळं घसरगुंडी आहे. जय बाबा बर्फानी बम बम बोले, जय बाबा बर्फानी. बाम बाम बोले बोले. वाफ वाफ निघायला लागले तुझ्या ह्याच्यातनं, पूर्ण अंगातनं असं वाफ उडायला लागले. थर्मल घातलं होतं, नको म्हटलं सकाळी तर भाऊ काय ऐक ना म्हटलं. झालं पाऊस झाल्यामुळे काय झालं, आता ऊन पण पडले हो का. आणि वर आल्यानंतर जरा खाली खूप चिखल होता, पण आता इथे काही चिखल नाही आहे. ड्राईव्ह व्हायला लागले, चालायला पण एवढं काय. स्टार्टिंगला जरा धाप लागत होती, ती आता धाप कमी झाली तशी. मस्त व्ह्यू आहे. काय सप्प एरिया झालं, थोडं हसायला लागलं मी. बराच घाम फुटला होता हा, मगाशी कुठं होते घाम फुटला होता म्हणून ते घोडा करूया घोडा. अरे काय घोडा करायचं, त्या घोड्या पोजा देऊन चाला की आलो. एक तर श्रद्धेचा भाग आहे काय, आमची माणसं अशीच आपली चेष्टा चालली आहे. होय ना महेंद्रप्पा, आपल्याकडं नाव फेमस आहे महेंद्रप्पा. अरे अरे देव चालूच केलं नाही. मित्रांनो, प्रत्येकाला एक असं म्हणजे समस्याचा म्हणजे असं वाटतं की बाबा एवढी लांब यात्रा आहे, तर इथं जे टॉयलेट वगैरे आहेत किंवा बाथरूमची व्यवस्था काय, तर तुम्हाला 10-10 मिनटाच्या अंतरावर ह्या पद्धतीचे बाथरूम वगैरे आहे सगळीकडं. महिलांसाठी सुद्धा सुरक्षित आहे, सगळं मॅनेजमेंट सुंदर आहे, तशी काय अडचण नाही आहे इथं. बम बम भोले बघा, हे ग्लेशियर आहे, पूर्णपणे ग्लेशियर. बर्फ इथून पाणी हे वाहते असं. पाठीमागं पण सीन असं आहे. महेंद्र काय वाटतंय? खूप सुंदर, फक्त एकदम जबरदस्त. आला भाऊ परत जबरदस्त. बम बोले. बम बोले. असं छोटाही पडलेला कचरा सगळी ओळख करते. धन्यवाद भैयाजी. हां, याचं काम आहे, स्वच्छता आहे. ठिकठिकाणी डस्टबिन आहेत. आपल्या बॉटल्स असतील, काय पाऊच असतील प्लॅस्टिकचे, तर ते डस्टबिनमध्ये टाकून आपण स्वच्छता ठेवा. ऑलरेडी तर आहेच, तरी पण बरेच लोक टाकतात कळत नकळतपणे, रेग्युलर सवयीनुसार. तर चटणी देत पाकिट ऑक्सिजनचे जे हे आहेत ना सिलेंडर वर जातात, ज्यांना गरज आहे, ज्यांना त्रास होतो तिथं ते दिले जातात. घोड्यांना पाणी पाजायची व्यवस्था इथं आहे बघा, नॅचरली नैसर्गिकरित्या. बघा हा धबधबा आहे, इथेही पाणी पिण्याची व्यवस्था आहे घोड्यासाठी, नैसर्गिक आहे. बघा पाणी येतो बाहेर येतो, ते पूर्ण पुढं बर्फ आहे, चॉकलेटी कलर दिसतोय तो. बम बम बोले. सगळा बर्फच आहे बरं का, हा बर्फ आहे आणि बर्फातनं खालनं पाणी निघून जाते. वरचा बर्फ आहे असाच आहे पूर्ण, ठिकठिकाणी फक्त ते पाणी दिसतं, नाही तर सगळा चॉकलेटी कलरचा बर्फ मातीमुळं. काय डोंगरांच्या रांग आहेत राव. देवानं पण अशी जागा निवडली, पण माणसाने तिथं घाण केली, अशी परिस्थिती आत्ता. पोकलँड चालवायचं आहे का? त्या वरच्या बहुतेक दरडे वगैरे कोसळत किंवा कोसळल्यानंतर इमर्जन्सीसाठी जे मलबा हटवण्यासाठी आणलेलं आहे. आता हा किती छान धबधबा वर आहे, ही नदी अशी प्रवाहित झालेली आहे. वर बर्फाचा जो हे आहे ग्लेशियर आहेत बघा इथं सुद्धा, ते मोठेच्या मोठे ग्लेशियर आहेत असे. बघा हां, ते बघा माझ्या पाठीमागे एक कपल आहे की पैसे संपलेत, मुलांसाठी पाहिजे पैसे बा, आणि काहीतरी इकडे तिकडे आपलं भावनिक करून विषय चालला. आता खाली गेले की मदत होते,
पण खाली जाणार नाहीत. आपली पण लोक अशी आहेत, बऱ्यापैकी हिंदू लोक भावनिक होतात आणि अशा लोकांना पैसे देतात. वाटत नाही त्यांच्याकडे बघून की अडचण आली असेल त्यांना. तर अशा गोष्टींना फसू नका. ह्यासाठी खाली हेल्पलाईन आहे, मदत करते तुम्हाला, कोणी इतर राहत नाही. हे बघा पाणी वर चालले. ह्या पद्धतीने पाणीवर नेते म्हणलं पाणी महाग होणार ना. बघा हे कोल्ड-ड्रिंक आहे. पूछ क्यों पकड़ी है? भाग जाएगा या खींच रहा है आपको खींच रहा है. ह्या पॉईंटवरून हा बघा 7.8 किलोमीटर आणखी आपली होली केव म्हणजे अमरनाथची गुफा आहे तिथं. इथून 7.8 हा वरून असा नजारा आहे. आप क्या घोड़े वाले हैं? पिट्ठू वाला मतलब घोड़े वाले? ये पिट्ठू बैग उठाते. हाँ बैग उठाने वाले. कितने साल से काम कर रहे हैं? 10 साल हो गए. 10 साल हो गए. और कितनी बार मतलब दिन में ऊपर नीचे करते एक हैं? चक्कर लगता है बस. और उसका क्या चार्जेस रहता है आपका? क्या कुछ नहीं मिलता. हमने यही मिलता है 200-300 रुपये एक पिट्ठू का, एक बैग का. अच्छा. और इस साल यात्री में जो यात्रीगण कम है, हाँ क्यों? क्या पता है, आज काम हो गया, इससे पहले ठीक था. कल ज़्यादा थे. हाँ कल जा रहे. फिर आप ऊपर क्यों जा रहे हैं अभी? ऊपर से मन देखो, मेरे थोड़ा बहुत मिल जाएगा. अच्छा. हाँ. आप कहाँ के रहते हैं फिर? हम रियासी के. वो कहाँ पड़ता है? वो कचड़ा के साथ है. अच्छा. आप अब ये कितने दिन काम करते हैं यहाँ? हम 1 महीने करते थे, आज जातरू ही काम हो गया, क्या पता है. और उसके बाद उसके बाद उधर घर में चले जाते हैं. फिर उधर का खर्चा कैसे चलाते हैं? उधर मजदूरी करते हैं, यही मेहनत मजदूरी है. डिस्ट्रिक्ट कोलगांव में. हाँ. मतलब आपके ऊपर पूरी जिम्मेदारी है घर की. हाँ जी. ठीक आहे. हमारी दुआ आपके साथ है. अच्छा हुआ आपका. डोलीवाल्यांचं कष्टाचं काम आहे, सोपं नाही आहे तसं, ते हार्ड आहे. ओके थँक्यू. मित्रांना भुका लागल्यामुळं आम्ही इथं मध्येच थांबलो. व्ह्यू बघा कसा आहे पुढून, सुंदर आहे. आणि ही घरनं आलेली आपली बाजरी भाकरी, शेंगा चटणी हाय. एन्जॉय. त्यांना त्या तेलातलं लंगरमधल्या तेलातलं नको आहे. पुढे लंगर आहे पण बघूया, छान आहे. आणि पाऊस नाही बरं का, पाऊस नाही म्हणून आज आमचं साधलं. रात्री पाऊस झाला आहे, धूळ पण नाही आहे. इथं खूप त्रासदायक झालं असतं. ऑक्सिजन लेवल जरा इथं कमी आहे, असतेच थोडा त्रास जाणवते, पण थोडं नंतर ते स्टेबल होते जसं आपण पुढे जाऊ तसं ते. हा बुरुडी टॉप आहे इथं बऱ्यापैकी बघा लंगर वगैरे सगळे आहेत आता आपला. मेडिकल कॅम्प आहे इथे सुद्धा वर लावलेला आहे. आपणास जो पुढे बर्फाळ डोंगर दिसतोय 3 शिखराचा, तो पंचतरणीचा डोंगर आहे. पुढे जी अमरनाथची गुफा दिसते ते इथून 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. मित्रांनो एक प्रॉब्लेम असा झाला, माझा अचानक खाली इथं अमरनाथ बेसच्या इथं म्हणजे आलो. हां वा अचानक काय झाले, एकदम ऑक्सिजन लेवल कमी झाली मला आणि जरा त्रास जाणवायला लागला. म्हणजे आपले मिलिटरी कॅम्पला ही लोक आहेत तिथं, दिसत सकता आपला. तर यांनी मला ऑक्सिजन लावलं. काही इथं ऑक्सिजन आहे, ते ऑक्सिजन लावलं. आणि जरा मला पण टेन्शन आलं होतं की मी इथंपर्यंत आलो देवापर्यंत आणि मी जातोय का नाही. कसं मला मी राईड करतोय पण कधी ही गोष्ट माझ्या लाईफमध्ये झाली नाही, पहिल्यांदाच झालेली आहे. तरी पण इथल्या टीमचं सल्यूट आणि धन्यवाद. बर्फच आहे, माणसं खेळायला आहेत. इथं सुद्धा बर्फ आहे आणि हे बर्फानी बाबा अमरनाथचं हे गुफा आहे पुढे. अमरनाथ गुफेहून जी नदी वाहते ती अमरगंगा किंवा अमरावती नदी या नावानेही संबोधलं जातं. मित्रांनो बघा ही पुढे दिसते, हो का ही गुफा आहे पुढं. जवळ आले. जय भोलेनाथ. आपल्याला जिथं बाबाची गुफा दिसते तर त्या बाजूलाच हे बरेचसे लंगर आहेत सगळे. इथं तुम्हाला गरम पाणी मिळलं जातं
बाथरूमला टॉयलेटला वगैरे जायचं असेल तर. आणि इथं मात्र झोपण्याची हे थर्मल सगळं आता चढवतो आम्ही त्याच्यामुळे ही थर्मल टी शर्ट वरनं ग्लोज वगैरे सगळं घातले. पण काय थंडी काय वाजायची थांबू ना. माझ्याकडनं असा विषय झाला की जर्किन घ्यायचा विषय राहिला. आओ मित्रांनी आमच्या पंचतरणीला जायला घोडा असं ठरवायचं काम चालू आहे. बार्गेनिंग करायला लागते. आता काय सांगतात काम काय म्हणतात हा चला आता पैसे वाचा नाही. महीने का तो मेरा क्या एतराज? कितना कितना का पावती उसका? वो 1000 का होता है, 1000 का 50 हाँ, कितना घंटे में पहुंचता है वहाँ? वहाँ 1.5 घंटा लग जाएगा। 1.5 घंटा लग घोड़े से। घोड़े से हाँ ठीक है बघा ये करा इधर विचार. मत देख लो, कारण वेळ घालून काय चालणार नाही. 200 मत देख लो, ये उठा दो, एक निकाल दो, ये एक कार्ड निकालो. चल माझं अशी बात माणसं आणूच नये. आता संध्याकाळी व्हायला लागल्या 7-7:30चं टायमिंग झाले. हा बाबा म्हणतोय चालत येतो म्हणून. चुका जगात येताना बघितलं सगळा चिखल झालाय. म्हणजे आमचे मित्र एकाच्या लेवलचे नाहीत. खाली पालटापासून 10 नंतर एंट्री बंद करतात, पुढं सोडत नाहीत. आणि इथं बघा सरासरी का नाही आता 6-6:30ला इथलं सुद्धा गेट बंद होते. इथं तुम्हाला राहायला येत नाही. पळकी पाळकीकडं नाही, इथं लंगरमध्ये नाही, कुठेही नाही. तुम्हाला परत जायला घोडं नाही मिळालं तरी सुद्धा तुम्हाला चालत जायला लागतं. हा एरिया सोडायला लागतो, हे कंपल्सरी आहे. तर ही एक आपण काळजी घेतलेली बरी होईल. नियोजन करताना सकाळी शक्यतो 5पर्यंत जरी पोहोचला आपण बाल्टा बेसला तरी पुढचं नियोजन बऱ्यापैकी होते. येताना चालत आलं जाताना घोडा वापरला तर चांगला आहे, कारण जाताना सुद्धा वेळी पोचणं गरजेचं आहे. महेंद्र बसा घोड्या 1 2 3 4. हे आता आमचे मित्र विजेंद्र बसलाय. बसलो बाबा एकदा घोड्यावर. ये घोडा है या खेचर है या गदा है क्या है? घोडा है. इसे खेचर बोलते. खेचर नाही नको सोडून दे. तिथं घेऊ 50 रुपये जाऊ दे. ठेव ठेव उशे सोडून टाक. बस चल. महेंद्र कुठे आहे? नाम क्या है? हा विशाल बोल. विशाल बोल. बम बम बोले भाऊ. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये आता बघितलं असेल तुम्ही की ग्लेशियर किती मोठे मोठे आहेत. म्हणजे हिवाळ्यात इथली परिस्थिती काय असेल. आणि हिवाळ्यात इथं थांबणं म्हणजे पण जोक नाही. तरी सुद्धा आपली मिलिटरी इथं थांबते. समोर जो रस्ता देतोय हा फक्त भाविकांसाठी. इथं घोडे वगैरे काय जात नाही तिथं. आणि इकडं जो आहे हा घोड्यांसाठी या जायचा. आणि हा मार्ग पहिलगामला पण जातो पुढून आणि लेफ्ट साईडला गेल्यानंतर. आणि राईट साईडला जो आहे तो बालटाल बेस कॅपला जातो. फक्त त्या बाजूला वाटतं जे भाविक आहेत भाविकांसाठीचाच तो रोड आहे. तिकडे घोड्यांना परमिशनच नाही आहे. हा खाली जो रस्ता जातोय हा बालटाल टॉपला जातोय. आणि इकडे जो आहे तो पहिलगामकडे जातो बघा हा रोड असा. या बाजू आता मी चाललोय आणि हा खाली बालटाल टॉपला. पण हा पण रस्ता खूप डेंजर आहे. नदीकडं जायला लागते इकडं कडं असं. आता इकडे काही गर्दीच नाही आहे. महादेव हे हाय कर पाठीमाग. बम बम बोले. हा दरी आहे. बिजू आहेस का? दिसतोयस. तर मित्रांनो हा संगम टॉप आहे. हा एका बाजून तरणीकडून येणारी जी नदी आहे आणि इकडून गुफाकडून येणारी जी नदी आहे त्याचा इथं संगम आहे. काही खाली नदी दिसते बघा. ह्या 2 नद्याचा संगम आहे म्हणून ह्याला संगम टॉप म्हणतात. और टेंट इतना बाजू में लगा है यार. आपके जैसे जॉब हमें मिल जाता. बहुत बढ़िया टेंट लगाया आपने. बघा हे सगळं कॅम्प केलेलं आहे. तिथले जे लेबर लोक वगैरे आहेत त्यांनी हे व्ह्यू आहे बेस्टपैकी. पंचतरणी 3 किलोमीटर, मेक टॉप 13 किलोमीटर आणि बालटाल 11 किलोमीटर.
हे पुढं जी दिसते ती पंचतरणी आहे. अजून येथून एक 3 किलोमीटर आहे. सुंदर व्ह्यू आहे संध्याकाळचा. सूर्य ह्या बॅक साईडला म्हणजे पाठीमागं मावळतो आमच्या पाठीमागं. पुढे बघा त्याचं रिफ्लेक्शन किती सुंदर आलं आहे ते. मित्रांनो आपलं सह्याद्री आणि हिमालयामध्ये एक फरक आहे. आपण सह्याद्रीमध्ये जर मोठ्यानं हळी दिली तर आवाज रिफ्लेक्ट होतो. आता इथं बघा विजेंद्र, आवाज रिफ्लेक्शन इथं होतच नाही हिमालयामध्ये. फक्त सह्याद्रीत मात्र साध्या कड्याला जरी जाऊन मोठ्यानं ओरडलं तरी आवाज रिफ्लेक्ट होतोय. हाँ? जय बोले. मित्रांनो पंचतरणी 1 आणि MG टॉप 11 आणि येथून जो तुम्हाला दिसतोय हा पंचतरणीचा नजारा आहे. ह्या नदीचं पात्र किती मोठं आहे बघा, अप्रतिम पंचतरणी दिसते येथून. तर मित्रांनो ही पंचतरणी आहे, खूप सुंदर नजारा आहे. काही संध्याकाळी आता सूर्य मावळतानाचा हा विषय येतोय. घोडे वगैरे अशी मध्ये हिंडतात का नाही, अप्रतिम आहे. सगळ्या मित्रांची मॅगी खायची इच्छा आहे म्हणून आम्ही मॅगी ह्या शॉपमधून घेतली. आता मॅगी बनवतो. मला तर भाकरीशिवाय आणि चटणीशिवाय काही जुळणार नाही. चला त्या अजून टेंट ठरवायचे आहेत आणि त्यानंतर फ्रेश होऊन तर मित्रांनो हे पाठीमागं माझ्या जे आहे ही चेकपोस्ट आहे इथं आणि इथं सुद्धा खूप स्ट्रिक्टमध्ये चेकिंग आहे. शक्यतो कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे. ड्रोन तर बिलकुलच नाही आहे. यात्री अच्छा 2 बंदे का 1600 और बनाएगा 3 बंदे का. अच्छा अच्छा 800 थोड़ा करना है. तर पंचतरणीमध्ये आता आम्ही आलेलो आहे आणि इथं आम्ही आता टेंटची पावती काढलेली. पर हेड 800 रुपयाच्या हिशोबाने हा टेंट मिळतोय. आणि पंचतरणीमध्ये अजून एक वैशिष्ट्य बरं का, इथं लंगर खूप आहेत. इथं पण बऱ्यापैकी जेवणाचा विषय नाही आहे. थोडक्यात अमरनाथ यात्रेचे जेवढे रूट आहेत, बालताल मार्गे असेल किंवा इकडून आपले जे पहिलगाम मार्गे, तर सगळीकडे भंडारे खूप मोठे आहेत इकडे. हे सगळे टेंट आहेत. रात्रीच काही दिसत नाही, सकाळी दाखवतो. तर या पद्धतीचे टेंट आहेत. दोघाचे असे 6 जणांसाठीचा हा टेंट आहे हा पूर्ण. आले आमचे मित्र थकले तसे, त्यामुळे आता झोप लागलेली कळणार नाही यांना सुद्धा. काय लागायचं काय बनवत